उल्हासमध्ये ही बैठक पार पडली आणि बीड जिल्ह्यातली सर्वात मोठी बैठक ही दरवेळेस मागच्या वर्षी पण परळीचीच पार पडली होती. आज पण रेकॉर्ड ब्रेक ही बैठक परळीचीच पार पडली आणि बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं संघटन राष्ट्रवादी युवकचं हे परळी मतदारसंघामध्ये व परळी तालुक्यामध्ये आहे. पण ह्या बैठकीमध्ये अजून चांगले काही निर्णय घेण्यात आले. भविष्यामध्ये शाखा ओपनिंग करायच्या आहेत, युवक संघटन वाढायचं आहे. आमदार धनंजय मुंडे साहेब, वाल्मिक कराड साहेब हे ज्या पद्धतीने लोकांची जनतेची सेवा करतात तेच युवकांना आम्ही आदर्श म्हणून हे बैठक समिती विचारसरणी सांगितली आणि युवकांना पण खूप चांगला प्रतिसाद या बैठकीमधून भेटलेला आहे. ही जी बैठक झालेली आहे तर निश्चितच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला सामोरे बैठक आहे. पण ती एकूणच यामध्ये आपण या ठिकाणी तरुणांना सोबत घेऊन आपण हे केले आहेत आणि त्यामधून येणाऱ्या काळामध्ये कसं काम करायचं. नक्कीच जे काय महायुतीच्या अंतर्गत येणारे इलेक्शन निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी संयुक्तपणे, शिवसेना संयुक्तपणे लढणार आहेत. कोणतीही निवडणूक असो, आगामी विधानसभा निवडणूक असो, लोकसभा निवडणूक असो, त्याचं ध्येय ठेवूनच पुढचं ह्या कार्यक्रम आम्ही आयोजित केला असं नाही. मागच्या वर्षी पण आम्ही फेब्रुवारी मार्चमध्ये बैठका घेतच होतो. मागच्या वेळेस पण गोविंद कराड यांनी युवक तालुका अध्यक्ष खूप छान बैठकीत नियोजन केलं. पण येणाऱ्या निवडणुका व संघटन वाढण्याकरता अनुषंगाने ह्या बैठक पार पाडण्यात आलेली आहे. पण कुठे ना कुठं वाल्मिकांना कराड यांचा जो पॅटर्न काम करण्याची पद्धत परळी मतदारसंघात आहे म्हणून इथे सर्व वन साइड पूर्ण परळी मतदारसंघ हा धनंजय मुंडे वाल्मिकांना कराड साहेबांच्या पाठीशी आहे आणि ते काय इथे विरोधक असण्याची काही शंकाच नाहीये. पूर्ण जनता ही वाल्मिकांना कराड आणि साहेब यांच्या पाठीशी. या ठिकाणी आपण सांगितलं या ठिकाणी निवडणूक जी आहे पण चित्र जे आहे कारण सध्या जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये एका चांगल्या पद्धतीनं सध्या लोक काम करतात. कार्यकर्ते आपली पूर्ण टीम ही चांगल्या युवानं काम करतात. कसं या ठिकाणी आपलं टीम आमचे नेते धनंजय मुंडे साहेबांनी जे काय आम्हाला मागं सूचना केल्या त्या जिल्हा विकासाची शिकून आल्यावर किंवा आमचे जे तालुकाध्यक्ष असतील, मुख्य संघटक असतील आमचे राजेश भैया, आम्ही सर्वच जे काय युवक संघटन काम करण्याची पद्धत आहे ती धनंजय मुंडे साहेब यांनी ज्या काही सूचना केलेल्या तेव्हा ते मागच्या वर्षी की लोकांमध्ये जा, तळागाळात जे शेतकरी आहेत, जे कोणी रुग्ण आहेत, कोणी जे निराधार आहेत त्यांना आधार द्या आणि जो पॅटर्न आम्ही राबविलेला आहे त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे. आणि आपण विरोधकांचं पाहिलं असेल तर जी काही विरोधकांची बीड जिल्ह्यातले विरोधक राष्ट्रवादी पार्टी पवार साहेब गटाचे आहेत ते काही ऍक्टिव्हच नाहीये. आमचा एक तालुका अध्यक्ष त्यांच्या प्रदेश अध्यक्षाला भारी पडतो. आज तुम्ही बघा गोविंद कराड असो किंवा आमचे राजेबाई आपण किती मोठ्या प्रमाणात बैठका घेत आहे आणि किती छान संघटन आहे. आज एवढा प्रतिसाद परळीसारख्या ठिकाणी ते पण काल निरोप दिलता की गोविंद भाईंना की एका दिवसात एवढं प्लॅनिंग झालं, एका दिवसामध्ये प्लॅनिंग झालेली. काल मी त्यांना दुपारी निरोप दिलता आपल्याला बैठक घ्यायची आहे. हे जर आम्ही 4 दिवसापूर्वी ठरवलं असतं तर ह्याच्या 5 कोटी लोक असतात पण हे पण कमी नव्हतं. 1000-1200च्या संख्येने हे पदाधिकारी आणि युवक आलते आणि काही जनतेची मधली बैठक नव्हती, पदाधिकाऱ्यांची बैठक होती. याच्यावरून तुम्ही शीतवण भारताची परीक्षा करू शकतात की बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवकचं संघटन खूप मजबूत आणि लोह संघटन आहे. येणारी कोणती निवडणूक असो, नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व महायुतीचे सर्व जे घटक पक्ष वन साइड इलेक्शन होणार आहेत आणि एक साइडच आहे. वातावरण सर्व एक साइड आहे. विरोधक कुठं दिसायलाच तयार नाहीयेत ना, कुठं समाजसेवा करत नाहीयेत, कुठं पक्ष संघटना नाहीयेत आणि विरोधकांच्या कुठं बैठका पण नाहीयेत. जर लोकांपर्यंत पोहोचतच नाही तर लोक त्यांना मतदान कसं देतात. आज इथं जगमित्र कार्यालय इथं वाल्मिकांना बसून रात्रंदिवस जनतेची सेवा करतात, गोरगरीब दिनदुबळ्याला आधार देतात. तसं इथे विरोधकांचं कुठे बीड जिल्ह्यात परळीत काही नामोनिशाण राहिलं नाहीये आणि राहण्याचं शक्य नाही कारण जे